चिंता करण्याची काही गरज नाही। आम्ही निम्मा महाराष्ट्र फिरून आपल्या दारात आज आलोय। महाराष्ट्रात प्रचंड उत्साह सामान्य नागरिकांच्यात आहे। निवडणुकीची वाट महाराष्ट्रातली लोक बघतायत। लोकसभेत प्रचंड पाऊस विरोधकांच्याकडून पैशाचा पडला, या विधानसभेत देखील पडणार। या पावसाला तुम्ही कुणी भीक घातली नाही म्हणून लोकसभेत महाविकास आघाडी निवडून आली। येणाऱ्या विधानसभेत देखील यांना माहिती आहे आपला पराभव होणार आहे, म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या सगळ्या उमेदवारांच्या मागे काही प्रश्न तयार करता येतील का, त्यांना विरोध करता येईल का, त्यांच्या मतदारसंघात काही वेगळी गोष्ट करता येईल का, हा प्रयत्न चालू आहे। बांगलादेश मध्ये हिंदू धोक्यात आलेला आहे। त्या हिंदूंच्या मागे आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे, दुमत अजिबातच नाही। पण त्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी बांगलादेश सारख्या कमकुवत झालेल्या राष्ट्रावर आमच्या केंद्र सरकारने दबाव आणला पाहिजे आणि त्यांना ठासून सांगितलं पाहिजे, हिंदूंच्या अंगाला हात लावाल तर याद राखा ही जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांची आहे। जिल्ह्यामध्ये मोर्चा सत्तेत बसणारीच लोक आता काढायला लागली। जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून काय उपयोग आहे? तिथं बांगलादेशला धमकी दिली पाहिजे आणि बांगलादेशला दमात घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अशा कोणत्याही पद्धतीने तुमचं काम चाललं असेल तर त्याला आमचा विरोध आहे म्हणून। अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, मी त्या सगळ्यांवर बोलत नाही। पण मूळ प्रश्न हा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राजेश भैया आज करतायत। आपल्या सर्वांना राजेश भैयांच्या सारखा महाराष्ट्रातला एक लखलखणारा तारा अधिक मोठा करण्याची जबाबदारी तुमची आहे। ही उद्याची निवडणूक संपली ना की महाराष्ट्रातलं चित्र असं असेल की महाविकास आघाडी सत्तेत येईलच येईल, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढवून महाराष्ट्रातली बेकारी, महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्यावर होणारे अत्याचार, महिलांच्या विरोधात झालेल्या वाढलेल्या गुन्ह्यांची संख्या, या सगळ्या प्रश्नांच्या मधून मार्ग काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सक्षमपणाने काम करू आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हा राजेश भैयांच्या मागे राहिला पाहिजे। या जिल्ह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून द्यायला तुमचे प्रयत्न पाहिजे। राजेश भैया मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जाऊ शकले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। बूथवर जावा, लोकांना विश्वासात घ्या। ही आपल्या मतदारसंघासाठी सुवर्ण संधी आहे, ही सुवर्ण संधी घालवू नका। जे बाजूला जायचे आहेत त्यांचं काय व्हायचं ते त्यांच्या नशिबानं होईल, पण महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा एक जवळचा विश्वासू नेता म्हणून राजेश भैयांना आज प्रचंड मोठी संधी आलेली आहे आणि त्यासाठी घनसावंगीकरांनी राजेश भैयांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा या शिवसेना